सचिन अहिर आज शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। खरं तर त्याच्यावरती शिक्कामोर्तब सुद्धा अनेक कारणांमुळे झालेलं आहे। ही सध्या त्यांच्या निवासस्थानाबाहेरची दृश्य आपण पाहतोय। कोणत्याही क्षणी ते इथून बाहेर पडतील। त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मातोश्रीवरती हजर राहण्याचे आदेश या आधीच दिलेले आहेत। 11 वाजता मातोश्रीवर एका पत्रकार परिषदेचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय। खरं तर सकाळी जितेंद्र आव्हाड यांनी या केवळ अफवा असल्याचं म्हटलेलं आहे, परंतु तरी सुद्धा घडामोडी वेगानं घडतायत। सचिन अहिर यांच्यासोबत वैभव पिचड हे भाजपमध्ये जाण्याचा अंदाज वर्तवला जातोय। शिवसेनेत प्रवेशाची शक्यता आहे सचिन अहिर यांच्या। सचिन अहिर हे वरळी विधानसभा क्षेत्रातनं आमदार राहिलेले आहेत। त्यांचा शिवसेनेच्या उमेदवाराकडनं खरं तर 2014 साली पराभव झाला। राष्ट्रवादी काँग्रेसमधलं एक बडं नाव आणि सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सुद्धा आहेत। गृहनिर्माण राज्यमंत्री सुद्धा सचिन अहिर राहिलेले आहेत। कार्यकर्त्यांचं मोठं पाठबळ त्यांच्या पाठीमागे पाहायला मिळतं। मातोश्री परिसरात त्यांच्या संस्थेच्या वतीनं, वरळी परिसरात किंबहुना त्यांच्या संस्थेच्या वतीनं उभारण्यात येणारी दहीहंडी ही संपूर्ण मुंबईमध्ये चर्चेचा विषय असायची। आज सकाळी 11 वाजता मातोश्रीवरती सचिन अहिर यांचा शिवसेना प्रवेश होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। वैभव पिचड यांचंही नाव या रांगेमध्ये आहे। ते भाजपमध्ये प्रवेश करतील असं बोललं जात आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला 2 धक्के बसू शकतात पाठोपाठ। सचिन अहिर हे शिवसेनेमध्ये तर वैभव पिचड हे भाजपत जाऊ शकतात। सोबतच छगन भुजबळ सुद्धा शिवसेनेत प्रवेश करतील अशाही चर्चा रंगू लागलेल्या होत्या, परंतु छगन भुजबळ यांनी स्वतः हे सर्व वृत्त फेटाळून लावलं। अशी कोणतीही शक्यता नाही, मी शिवसेनेत प्रवेश करत नाही, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। सचिन अहिर यांनी 19 जुलैला मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतलेली होती। वैभव परब आपल्या सोबत आहेत। वैभव, काय नेमक्या घडामोडी घडतात आता? वैभव, तू मातोश्री परिसरामध्ये आहे, सध्या काय घडामोडी घडतायत? सचिन अहिर केव्हाही त्यांच्या निवासस्थानामधून निघतील आणि मातोश्रीला पोहोचतील अशी शक्यता आहे। काय चित्र आहे? इकडे सचिन अहिर समर्थक आहे, यांची मोठी गर्दी आहे जी आता मातोश्री परिसरात जमायला सुरुवात झालेली आहे। जे सचिन अहिरांचे जे कार्यकर्ते आहेत, वरळी असेल, भिलाई रोड असेल, वरळी कोळीवाडा असेल, गांधीनगर असेल, जिजामाता नगर असेल, विविध भागातले जे कार्यकर्ते आहेत मुंबईभरातले, जवळपास निम्मी राष्ट्रवादी घेऊन आहेत। ते सचिन अहिर आता थोड्याच वेळात आहेत, तिकडे पक्षप्रवेश करतील। एक मोठं थोडंसं थांबवते, कारण सचिन अहिर त्यांच्या निवासस्थानातनं बाहेर पडले, त्यांच्या पत्नीही त्यांच्या सोबत आहेत। सॉरी, थोडं इथं बघा ना। सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे तुम्ही शिवसेनेत खरं तर खूप काय आनंद होतो अशातला भाग नाही, कारण एका प्रवाहामध्ये गेल्या अनेक वर्षापासून विचाराने मी काम करणारा एक कार्यकर्ता आहे। विशेषतः आदरणीय पवार साहेबांचं जी साथ मला मिळालेली आहे ती कधी न सुटणारी साथ आहे। राजकारणामध्ये काही गोष्टी काही वेळी काही निर्णय घ्यावे लागतात, ते योग्य आहे का अयोग्य हा काळच ठरवत असतो। पण ह्या निर्णय घेत असताना निश्चितपणे आदित्यसारखा एक तरुण, ज्यावेळी आमचे संभाषण झालं, ज्यावेळी आम्ही एकमेकांशी चर्चा केली, त्यावेळी ज्या काही गोष्टी त्याच्या बोलण्यावरून आलेत किंवा काय आले, ते एक वेगळ्या प्रकारचं विकासाचं काम त्याच्या मनामध्ये आहे किंवा करण्याची जिद्द आहे। मग अशावेळी राज्यभरामध्ये अशा तरुणांना साथ देणं किंवा उद्धवजींच्या माध्यमातून जे त्यांनी पाहिलेलं जो स्वप्न आहे, स्वर्गीय बाळासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न आहे, तो साकार करण्याची जर आपल्यासारख्या कार्यकर्त्याला जर संधी मिळत असेल किंवा त्यांच्याकडनं तसं प्रस्ताव आल्यानंतर मग तो निर्णय घेतलेला आहे। अर्थात जसं मी सांगितल्याप्रमाणे साहेब हे म्हणजे मी त्यांना गेल्या आठवड्यात भेटण्याचा प्रयत्न केला, बोलण्याचाही प्रयत्न केला, पण या सर्व गोष्टी बोलता आले नाही, कारण ते माझ्या हृदयामध्ये आहे, ते कधीही हृदयाच्या बाहेर जाऊ शकत नाही। निर्णय कठीण आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, पण अशक्य नाही। आणि भागातला विकास आणि विशेषतः शहरातल्या विकासासाठी मी जे आत्तापर्यंत केलेलं काम आहे त्याचं काय मोठं योगदान देऊन पुढे भविष्यकाळामध्ये काय काम करता येईल का असा दृष्टिकोन आहे। आणि मला नाही, मी सांगितलं, मी भेटायला गेलो होतो, म्हणजे बोलण्याचं धाडस होऊ शकत नाही, पण मी वरळी विधानसभेची जी वस्तुस्थिती आहे ती साहेबांच्या नजरेत आणून दिली, जी एकंदरीत राजकीय परिस्थिती आहे ही त्यांच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला। मला वाटतं अजून जास्त गोष्टी आपण तिकडे प्रेसला बोलूया। हिंदी में
ये मेरे लिए एक तरफ से आनंद का भी दिन है और एक अलग प्रवाह में से मैं जाकर एक नए प्रवाह में मैं आ रहा हूँ। लेकिन विशेष तौर के ऊपर स्वर्गीय बाला साहब जी ने इस शहरों का जो देखा हुआ स्वप्न, मुंबई जैसे शहर और ग्रामीण भागों में भी अभी जो शहरीकरण जिस तरह से बढ़ रहा है, वही विकास काम उद्धव जी ने और आदित्य ने जिस तरह से उनका एक ड्रीम है, उनका एक प्लान है। और मुझे ऐसा लगा कि जब उनके पास से वैसा हम बात की हमने एक दूसरे के साथ, तो ऐसा लगा कि एक नया सपना अगर जो देखने की कोशिश कर रहे हैं तो उनको साथ में कंधे से कंधा मिलाकर काम करने में अच्छा रहेगा। और शहरीकरणों में जो मेरा अभ्यास रहा है, एक विपक्ष के दौर के ऊपर और एक सत्ताधारी के दौर के ऊपर, आगे के काल में जहाँ महानगर पालिका है, उस महानगर पालिका के तहत कुछ योगदान मैं दे सकता हूँ, ऐसी भावना उन्होंने प्रकट की, ऐसी भावना मेरी भी हुई और इसीलिए निर्णय लिया। सर, पवार जी से कुछ बात हुई आपकी इस विषय मैं गए हफ्ते में मैंने साहब को मैंने मिला था, उनको मैंने वर्ली मतदार संघ की वस्तुस्थिति बताई। बाकी की चीज़ मैं उनसे नहीं बात कर पाया क्योंकि वो इतने आदरणीय और जैसे मैंने कहा कि एक खुशी भी है, लेकिन साथ ही साथ में इतने सालों का संबंध और इतने सालों का, और पार्टी की तरफ से जो भी हमारे सब वरिष्ठ नेता रहे, उन्होंने आज तक के भी मुझे जो योगदान दिया है वो न भूलने जैसा है। तर सचिन अहिर यांचा शिवसेना प्रवेश आता निश्चित आहे। ते त्यांच्या निवासस्थानावरून निघालेले आहेत। थोड्याच वेळात ते बांद्र्यात मातोश्रीवरती पोहोचतील। तिथे सुद्धा एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शरद पवार यांचं स्थान माझ्या मनात, माझ्या हृदयात आहे। ते कधीही मी ढळू देणार नाही असं त्यांनी म्हटलं। त्यांनी खरं तर शरद पवारांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण बोलणं होऊ शकलं नाही। प्रत्यक्ष भेट होऊन त्यांची चर्चा होऊ शकली नाही। आदित्य ठाकरे यांना जो नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, जे बाळासाहेबांचं स्वप्न आहे, त्याला साथ देण्यासाठी मी शिवसेनेसोबत जातोय असं त्यांनी आता नुकतंच सांगितलेलं आहे। सचिन अहिर आणि त्यांच्या पत्नी दोघेही आता मातोश्रीवरती चाललेले आहेत। वरळी परिसरामध्ये सचिन अहिर यांचं मोठं काम आहे। आघाडी सरकारच्या काळामध्ये गृहनिर्माण राज्यमंत्री सुद्धा ते राहिलेले आहेत आणि आता ते शिवसेनेत प्रवेश करतायत, शिवबंधन हाती बांधतील। वरळी सीफेस परिसरामध्ये त्यांचं निवासस्थान आहे। तिथून निघून आता ते बांद्रा परिसरात जात आहेत, मातोश्रीवरती। काही वेळेला कठोर निर्णय घ्यावे लागतात, ते निर्णय योग्य आहेत की नाही हे काळच ठरवतो असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। आणि आदित्य ठाकरे यांच्या कामामुळे, त्यांच्या भूमिकेमुळे, भविष्यातल्या त्यांचे जे प्लॅन्स आहेत त्यामुळे आपण प्रभावित झालेलो आहोत आणि आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं सचिन अहिर यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याचा, त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण ती भेट दुर्दैवानं होऊ शकली नाही, चर्चा होऊ शकली नाही असंही त्यांनी सांगितलंय। शरद पवारांचं स्थान हे हृदयात आहे, मनात आहे, ते केव्हाही कमी होणार नाही, ते तिथेच राहील असं सुद्धा त्यांनी सांगितलं। त्यामुळे आता घड्याळाची हात सोडून हाती शिवबंधन बांधण्यासाठी निघालेले आहेत सचिन अहिर। सचिन अहिर यांना आता विधानसभेची उमेदवारी मिळणार का याच्याही चर्चा रंगू लागल्यात, कारण जर आदित्य ठाकरेंनी विधानसभेची निवडणूक लढवली तर ते वरळी मतदारसंघाची निवड करतील असा सुद्धा एक अंदाज बांधला जातोय। आणि अशा वेळेला सचिन अहिरांसारखी व्यक्ती, ज्याचा वरळी क्षेत्रामध्ये प्रभाव आहे, ती व्यक्ती, विरोधी पक्षातली व्यक्ती आपल्यासोबत असणं हे केव्हाही अर्थातच शिवसेनेच्या फायद्याचंच ठरतं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भायखळ्यातनं निवडणूक लढण्यासाठी सचिन अहिर इच्छुक आहेत आणि इथे MIMच्या विरोधात शिवसेनेकडनं सचिन अहिर यांना उमेदवारी मिळू शकते। परंतु नेमकी कमिटमेंट काय केली गेलेली आहे, सचिन अहिर आणि शिवसेनेमध्ये चर्चा काय झाली आहे, कोणकोणत्या मुद्द्यांवरती ते सेनेत प्रवेश करतायत याबद्दलची स्पष्टता अजूनही नाही।